चला मैच चालू करते हैं। पहली गेंद मारने की कोशिश में हवा में गेंद नीचे, खिलाड़ी पहली गेंद पर पहली सफलता। दो बारी गेंद ना बिल्कुल संकेत के लिए संकेत रिवर्स स्ट्रोक खेलने की कोशिश की, गेंद बल्लेबाज को बीट करती, गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है। अब दोनों ही खिलाड़ी टेनिस विश्व के एक नामचीन खिलाड़ी हैं। कृष्णा गौली जिस तरह से फेमस है उस तरह से परांडा के सबसे टॉपर खिलाड़ी इस वक्त बैटिंग करे संकेत मुसवे। परांडा का उत्साह कोई नहीं हो रहा, क्रिकेट बदल मारना चाहते थे गेंददार के बिल्कुल डीप कवर क्षेत्र में गेंददार के जब तक फील्डर फील करते हैं फिर भी सिंगल बनेगा, सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता बट टोटल स्कोर केवल 21 ऑफ पर। एक बार फिर से निकलना गेंदबाजी करने के लिए, गेंद रिवर्स मारने की कोशिश में गेंददार के डीप कवर क्षेत्र में गेंददार के किसी को मौका नहीं होगा और ये गेंद बल्ले बाउंस पर 4 रन। इस बार शक्ति गेंद, इस बार गेंद को मारा जाता है गेंददार के डीप एक्स्ट्रा के ऊपर बाउंड्री के बाहर जाती गेंद 6 रन। एक जबरदस्त प्रहार निकलता हुआ, तेज तर्रार प्रहार निकला, तूफानी प्रहार निकला, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती गेंद बल्लेबाज गणेश अंधारे के बैट से निकलता हुआ ये दमदार प्रहार निकलता हुआ, एक चौका एक छक्का लगा चुके। इसका मतलब आते ही पहली गेंद से आक्रामक पारी खेल रहे वहां पर। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू, अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, सरळ फटका खेळला, चेंडू जातो बिरापच्या दिशेने, एक छोटी सिंगल धाव इथे पूर्ण केली गेली आहे। या सिंगल धाब्यानिशी संघाची वाढती धावसंख्या 12 धावा, पहिलं षटक संपलंय, धावा झाल्यात 12। तो गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए अमजद को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता है। अमजद गेंदबाजी करेंगे खुद के कोडी का बिल्कुल पहला, टीम की ओर से दूसरा और लेकर गेंदबाजी करेंगे। सामने है गणेश अंधारे, व्यक्तिगत 11 की पारी पे बल्लेबाजी कर रहे गणेश अंधारे। इस बार ऑप्शन के बाहर जाती गेंद दीगा चाचा प्रकाश बार छोड़ा है, खेलने का कोई प्रयास नहीं, गेंद बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं, केवल गेंद में बढ़ोतरी हो रही है। अभी भी इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार है। पुनः
या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील. रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न इथं मात्र विकेट कीपर कडून झेल सुटतोय. कॅच छूटा दिल टूटा रन नहीं मिलेगा वहां पर. चार गेंद इस बार गेंद को मारने की कोशिश भी, गेंद बल्लेबाज को बीट करती है, गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है. काफी अच्छी गेंदबाजी अमजद की ओर से वहां पर हो रही है. अमजद अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. अफलातून गेंदबाजी इथं सुरेख गोलंदाजी. अचूक टप्पा टिचन मारा नियंत्रित मारा केला जातोय. नक्की सर, तुमच्या कॉमेंट्रीचे बरेच फॅन आहेत. मला काल एका क्रिकेट रसिकाने विचारलं की सर तुमच्या सोबत जे कॉमेडी करते ते कुठून आलेत आणि त्यांची हिंदी आणि मराठीचा मिलाप लय जबरदस्त आहे. तुम्ही जे षटकार आणि चौकाराचं जे वर्णन करतात ते अतिशय सुंदर आहे आणि मी हे तुमच्या या ठिकाणी शिष्य बनण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुत बहुत धन्यवाद. ज्यांनी आमचं कौतुक केलं. अशाच कौतुकाच्या थापीतून आम्हाला निश्चितच प्रोत्साहन मिळतं. दरम्यान इथं मात्र सुरेख हल्ला चढवला गेलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कबर सीमारेषा पार करून कलाकाराला काय पाहिजे असते तर ते फक्त कौतुकाची थाप पाहिजे असते आणि याचीच तरी आपल्याला गरज आहे. आणि हे अतिशय तुळजापुरामधून आपल्या क्रिकेट रसिक प्रेक्षक वर्गातून आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच चांगली दाद भेटत आहे, चांगला प्रतिसाद भेटत आहे सर. तसं एक मी सांगू इच्छितो तुम्हाला खास करून, मला मराठी कॉमेंटर बनण्यासाठी थोडंसं भाग पाडलं म्हणलं तर रणवीरभाई राऊत साहेबांनी, चेअरमन साहेबांमुळे मी मराठी थोडीशी चांगली शिकली. कारण ग्रामीण भागात थोडासा मराठी कॉमेंट्रीचा मिलाप असतो, त्यामुळे चेअरमन साहेबांमुळे मला मराठी कॉमेंट्री करायची संधी मिळाली. नक्कीच. आणि तुम्ही त्यांच्या सन्मानाला विनंतीला मान दिलात आणि तुमच्या हिंदी आणि मराठी या मिलाफ कॉमेंट्रीला अतिशय सुंदररित्या तुम्ही प्रत्येक क्रिकेट रसिकापर्यंत असेल किंवा यूट्यूब माध्यमातून लाईव्ह ऐकणारा क्रिकेट रसिक असेल त्यापर्यंत पोहोचू शकतो. कारण मीही ज्यावेळेस तुमच्या सोबत आमदार चषकामध्ये कॉमेंट्री केली त्यावेळेसचा एक अनुभव म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वश्रेष्ठ अनुभव आहे, जे की आपले बेलेकर सर असतील, इर्शाद बागवान सर असतील. परत एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुंदर असा फटका मुसळे सरांच्या बॅटमधून पाहायला मिळतो. निश्चितप्रमाणे एक धाव भेटत आहे. या एक धावाच्या साथीनं संघाची धावसंख्या होती ती 19 धावा, एक गडी बाद, 2 षटक पूर्ण होत असताना आपण पाहतोय. पंकज पाटील सर, हा सामना 4 षटकाचा म्हणजे सामन्याची संख्या षटकाची कमी केली गेली आणि कृष्णासारखं वादळ तुमच्याकडे आहे. तर तुम्हाला वाटतं की बॅटिंग संघाला जे बी ग्रुप या संघाला किती धावा बनवाव्या लागतील ज्या मजबूत मानल्या जाईल या मॅच मध्ये? आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये 19 धावसंख्या झालेली आहे सर. जरी आपल्या या स्पर्धेमध्ये त्यांना टिकून राहायचं असेल तर किमान 40 प्लस तरी पाहिजे. कारण सेकंड बॅटिंग जरी सोपी असेल तरी हे क्रिकेट आहे. कारण कृष्णा गवळी सरांचा किंवा काशीनाथचा आघाडीचे जे फलंदाज पहिल्या षटकामध्ये किंवा लवकर बाद झाले तर संघ नक्कीच अडचणीमध्ये येऊ शकतो. यासाठी क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या मोठी नसते आणि कुठलीच धावसंख्या छोटी नसते. क्रिकेट हा मैदानी खेळ आहे आणि तो खेळलाच पाहिजे. ते खेळल्यानंतर कळतं की हा क्रिकेट कसा खेळ आहे. तो नवीन गोलंदाज जिथे येतो तो सुका कोहलीला गोलंदाजीला बोलवलं गेलं. निश्चितच हा देखील एक नामवंत क्रिकेटपटू, गोलंदाजीमध्ये चूक दाखवणारा. यांची गोलंदाजी पाहिल्यानंतर आपल्या संतोष नलावडेची आठवण येते. नक्कीच सर. आणि संतोष नलावडे हिवरे गावचा, मोहोळ तालुक्यातील हिवरे गावातील रहिवासी. प्रत्येक काळापासून तो गोलंदाजीमध्ये बेताज बादशाह ठरतो संतोष. हा चेंडू मारायचा प्रयत्न हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. पाहूया पहिल्या टप्प्यावर चेंडू तिथं मात्र क्षेत्ररक्षित केला जाईल. 2 धावा निश्चितच येतील. या 2 धावांची भारतीय धावसंख्या 21, 21 रन 21 की यॉक पर. सोलापूरचे बरेच खेळाडू हे तुमचे एकदम जवळचे स्नेही असतील. संतोष नलावडे असेल, मनोज माने असेल, संदीप राठोड असेल. बरेच सोलापूरकरांनी हे नामवंत खेळाडू दिलेले आहेत सर टेनिस बॉल मध्ये.
फार जोरात मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेट कीपर येतो, झेल अगदी सहज पकडला गेलाय. फलंदाज इथं जो अजिंक्य तारा परवा जी स्पर्धा TR लोकलबालाची स्पर्धा झाली होती, अजिंक्य क्रिकेट संघाकडून, अजिंक्य मातोश्री संघाकडून फलाकेबाज फलंदाजी केली होती. ती खेळी आता पाहूया काय करतो राजवीर. ओहो सुरेख चेंडू, हा मात्र यॉर्कर चेंडू होता. मारायचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटच्या समोरून जातो विकेट कीपरकडे. डॉट चेंडू, निर्डॉट चेंडू टाकला गेलाय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील सुका कोळी. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय राजवीर माळीसाठी. उलटा चेंडू ऑनसाइडला फटका मारलाय, चेंडू जातो बॉलरच्या मागे, कृष्णा गवळी येतो चेंडूवर. दरम्यान चेंडू थ्रो करे पण एक धाव निश्चित येईल. एका धावेनिशी संघाची भारतीय धाव संख्या 22 धावात 2 गडी बाद. षटक टाकलं जातं तिसरं, आणि तिसऱ्या षटकातील हा 5वा चेंडू टाकला जातोय. यानंतर होणारी लढत आपण पाहणार आहोत. TR लोकलबाला क्रिकेट संघ विरुद्ध तुळजाई कंस्ट्रक्शन क्रिकेट संघ. या डावातले 4 षटक संपल्यानंतर पुढच्या मॅचचा टॉस होईल. पुढच्या मॅचचा टॉस या सामन्यानंतर लगेच केला, म्हणजे या डावानंतर केला जाईल. इथं जोरात फटका मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातो. भाऊ या कृष्णा गवळीच्या समोरून, ओहो काय फिल्डिंग है, क्या इसे कहते ऊपर वाला क्रिकेट खेलना. क्या बात है, क्या लाजवाब है, शानदार है, जानदार है, जानदार है. अंदर ही रोका है, बॉल को पकड़ा, अंदर फेंका, बाहर चले गए. उसके बाद पूर्ण स्टेडियम मधून कौतुक केलं जाते कृष्णा सरांचं. जोरदार टाळ्या वाजवायचं, खरंच कौतुक करायचं आहे सरांचं अतिशय. कारण कोणत्या लेवलला क्रिकेट खेळत आहे कृष्णा सर हे आपल्याला निश्चितप्रमाणे आपल्याला या, आणि कृष्णाला माहिती आहे प्रत्येक धाबे संभवलं असतं, अनमोल धावा असतात. नक्की सर. आणि याने 5 धावा आपल्या संघाला वाचवलं. इथं धावसंख्या पोटली ते 23 धावा. कशामुळे मोठा खेळाडू होतो हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. अतिशय कष्ट असतं, मेहनत असते, खूप स्ट्रगल करावं लागतं. सहजासहजी एवढं मोठं नाव या क्रिकेट जगतामध्ये होत नसतं. आपल्यासाठी अतिशय परिश्रम घेतलेला आहे कृष्णा सरांनी. आपला तर त्यावेळेस सर मी नंदगाव या भागामध्ये आमच्या परिसरात इथे बरेच अजय दणके सर आहेत, त्यांना माहिती आहे नंदगाव तालुका तुळजापूर या गावामध्ये आमदार प्रीमियर लीग व्हायची. त्याही ठिकाणी लाखो रुपयाचे बक्षीस असायचे. बजरंग क्रिकेट संघ धाराशिवचा हा आणि श्री अकॅडमी सोलापूरचा, संतोष नलावडे सरांचा संघ आणि विकास पवारचा संघ, हे पूर्ण खेळाडू त्या ठिकाणी यायचे सर. आणि निश्चितप्रमाणे प्रत्येक वर्षी या 2 संघामध्ये फायनल व्हायची. कृष्णा सरांना तेव्हापासून मी पाहतोय की अतिशय उत्कृष्ट असं खेळाडू वृत्ती असेल, खेळ असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर असणारे हे खेळाडू आपल्याला या तुळजापूर शहराला लाभलेला आहे. हे खरंच अतिशय मोठं भाग्य आहे सर. तर गोलंदाजीमध्ये यंग गोलंदाजाला इथं बोललं गेलं. दीपक राजभर आलाय गोलंदाजीला. आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील 14 षटक. दीपकचा हा चेंडू खराब, परंतु त्याचा पुरेपूर फायदा. इथं चेंडू टोललाय, लॉंग लेग सीमारेषा पार करेल. चेंडू या ठिकाणी खराब टाकला गेला.
या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान या षटकातील अकुट टप्प्याचा चेंडू रिबाचा फटका मारलाय. चेंडू जातो विकेट किपरच्या मागे. निश्चितच चेंडू 4 धाब्यासाठी जाईल. 4 धाबा येतील. या 4 धाब्याची भारतीय धावसंख्या पोहोचली ती 33 धाबा. 2 गडी बाद 33. निश्चितच तुळजापूर क्रिकेटने देखील बरेचसे नाव आपल्याला क्रिकेटमध्ये गाजवलेले आपण पाहतो. ओपन टुर्नामेंट मध्ये कृष्णा गवळे असेल, त्याचबरोबर सौरभ बिराजदार असेल, अमर महाबली बाहुबली म्हणून आपण ज्याला क्रिकेटमध्ये ओळखलं जातं. मी अजून देखील ते षटकार विसरले नाहीत. मला वाटतं ते धाराशिवचं क्रीडांगण तिथे मोठमोठ्या मला वाटतं युनिक स्पर्धा जी चालली होती. बरोबर आहे. त्या षटकाराची आतिषबाजी करणारा फलंदाज ठरला होता महाबली बाहुबली अमर गायकवाड. नक्की सर, अमरच्या जीवनामध्ये ही खूप स्ट्रगल आहे, खूप मेहनत आहे. अतिशय खेड्यागावातून येणारा हा खेळाडू ते आजपर्यंत धाराशिव जिल्ह्यापर्यंत पोहोचणार नव्हे तर पूर्ण मराठवाड्यामध्ये एक नामवंत खेळाडू म्हणून नावारूपास असलेला, ज्याला आपण बाहुबली म्हणत होतो, पण तुमच्या माध्यमातून त्याला आणखीन एक नावाची पदवी मिळाली. चला व्हाईट बॉल साठी हा बॅटिंग टीमने मला वाटतं रिव्ह्यू घेतला होता. व्हाईट बॉल पंच म्हणतात की हा चेंडू स्वर असेल, परंतु तिसरे पंच इथं म्हणतील की हा चेंडू सर अमर गायकवाड बद्दलही बोलायचं झालं तर अतिशय खेड्या गावातून आलेला हा खेळाडू. चला व्हाईट बॉल पंच म्हणतात की सिग्नल व्हाईट बॉलचा द्यावा लागेल तुम्हाला. व्हाईट बॉल असेल इथं. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. धावसंख्येत देखील धाबेची भर पडेल. भारतीय धावसंख्या पोहोचली ती 34 धाबा 2 गडी बाद. टोटल स्कोर 34 की योग पर 2 विकेट की नुकसान पे. तो रिवर्स मारने की कोशिश में गेंद जा रही है, बिल्कुल बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है और अभी भी रुका हुआ स्कोर 34 की योग पर. तो आखिरी 3 गेंदें यहां पर बची है. शेवटचे 3 चेंडू आहेत. धावसंख्या 34 धाबा. गणेश अंधारे एकटा किल्ला लढवतोय. एकटा मात्र इथं संघर्ष करतो. स्लो चेंडू इथं मात्र बॅट्समन काय खेळणार होते या मात्र हे ओळखलं आणि चेंडू नकल फेकला. स्लोअर चेंडू फेकला. पंच म्हणतात की लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव येईल. भारतीय धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाल्या 35 धावा 2 गडी बाद. आणि नकल चेंडू चांगल्या पद्धतीने टाकण्याचे हाताळण्यात मात्र भारतीय संघाचा भुवनेश्वर कुमार असेल, त्यानंतर शार्दूल ठाकूर, बरेचसे गोलंदाज असतात. ज्यावेळेस फलंदाज हाणामारी करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस स्लोअर चेंडू टाकला जातो. येतात जोरात आणि टाकतात स्लोअर चेंडू, त्याला नकलगीर म्हटलं जातं. पुढचा चेंडू वरती चेंडूचा सहदाटी राजबीरनं फटका टोलवला आहे. चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑनच्या दिशेने. एक सिंगल धाव निश्चित देतील. मला वाटतं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. एका धाबेची भारतीय धावसंख्या 36 धाबा. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू जे की घेऊन जात आहे दीपक. पाहूया या शेवटच्या चेंडूवर किती धावा वसूल करतोय. नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. पाहूया पूर्ण होतीये की नाहीये. अतिशय सुंदर असा थ्रो, सुंदर अशी फेकी आणि पंचांनी आउट दिलेला आहे. आत्ताची 1 धाव या ठिकाणी भेटत आहे सर. आणि या 1 धावाच्या साथीनं संघाची धाव संख्या होतीये 37 धावा झालेले. 38 धावसंख्येला जिंकायचं आहे. जर आपल्याला जिंकायचं असेल तर 38 धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. पाहूया 4 षटकाचा सामना, 24 चेंडू 38 धावा. सर अमर गायकवाड बद्दल तुम्ही काय म्हणाल?
बोलण्यासारखं काही नाही, तो न बोलता बॅटनेच बोलतो. बाकीचं जरा तुम्ही सांगितलंच बघा सर. मी त्या खेळाडूला जवळून पाहिलेलं आहे की नलदुर्ग शहरातून खेळत असताना खेड्यागावातून आलेला हा खेळाडू, जी की कारखान्याची टीम होती नलदुर्गची, अतिशय त्या टीम मधून स्ट्रगल केलेला होता, खूप मेहनत केलेला होता. आणि कसं आहे सर, त्याच्या बॅटनं त्याची प्रसिद्धी ओळख करून दिलेली आहे. कारण त्याच्या बॅटनं एकाठी कित्येक सामने काढून दिलेले मी क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहिलेलं आहे. आणि बरेच त्याच्या नावे रेकॉर्ड असतील, 50 असेल, शतक असेल. माझ्या गावामध्ये एकदा स्पर्धा भरवल्यानंतर 26 चेंडूमध्ये षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावाने आहे. तो बाहुबली, त्याला तुम्ही एक नवीन नावाची उपदा दिली, तो महाबली बाहुबली अमर गायकवाड. पण निश्चितच तुळजापूरचं आपण जर क्रिकेट पाहिलं असेल तर मला वाटतं यांच्या अगोदर पप्पू पवार हा देखील एक नामवंत क्रिकेटपटू. पप्पू पवार ज्यावेळेस युट्यूब नसायचं त्यावेळेस असे खेळाडू जे निश्चितच प्रेक्षकांच्या मनावर राज करणारा खेळाडू म्हणून पप्पू पवारला ओळखलं जायचं. बाळासाहेब झिगरे, राहुल राऊत, सर, या तुळजापूर शहराचं नावलौकिक अजून एकदा क्रिकेटच्या नावानं गाजत आहे, हे निश्चित तुम्हाला वाटतं, काय वाटतंय? निश्चितच तुळजापूरमध्ये निश्चितच क्रिकेट खेळाडूंसाठी वाव देणारी स्पर्धा म्हणून निश्चित तुळजापूर बऱ्याच दर आता आपल्या मोठी स्पर्धा म्हणेल मी. लोकसभा मतदारसंघातील ही सर्वात मोठी स्पर्धा असेल. कारण तुळजापूरची ही जरी स्पर्धा असेल तर या स्पर्धेसाठी परंडाहून, भूमहून, बार्शीहून बरेचसे लांब लांबचे खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपण पाहतोय. निश्चितच परवा एक मला वाटतं नवदुर्गमध्ये स्पर्धा देखील खेळली गेली होती. मला वाटतं तसलं रेकॉर्ड कोणीही आपल्या नावावर घेणार नाही. एका षटकामध्ये तुमच्यामध्ये किती धावा गेल्या असतील? एका षटकामध्ये किती धावा निघाल्या असतील? तर 36 तर निघू शकते, पण आता एखादा अतिरिक्त नो बॉल पडला, वाईड पडला तर जास्तीत जास्त 40 ते 42 धावा निघतील सर. तर सर त्या षटकामध्ये त्यामुळे टोटल 80 धावा त्या षटकात गेल्या. चलेंगे मैच की शुरुआत यहाँ पर होने जा रही है. पहली गेंद स्वीप शॉट खेला इस बार, इसे कहते बिल्कुल कृष्णा गौड़ी, बिल्कुल देखा जाचा पर का फील्डिंग को देखकर मारा जा रहा स्ट्रोक. पहली गेंद पर चौका आ गया. कैप्टन टू कैप्टन. पप्पू पवार यांना महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आमंत्रण आलं होतं अंडर 19 टीम मध्ये. ते म्हणलं की इथं काम असल्यामुळे जाऊ शकतो. क्या बात. बडा मोहरा इथं हात लागलाय. सर, युट्यूब लाईव्ह चालू असताना प्रसिद्धी मिळणे आणि मोठा क्रिकेटर होणं आणि युट्यूब नसताना क्रिकेट मध्ये प्रसिद्धी मिळवणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. ते मिळवलेला क्रिकेट रसिक म्हणजे पप्पू पवार. तुळजापूर शहराच्या परिसरामध्ये अतिशय दहशत होती असं आप्पा आमचे सहकारी सांगत आहेत.
आप्पा सुद्धा त्यांच्या हाताखाली शिकलेले आहेत असं या ठिकाणी सांगत आहेत. निश्चितप्रमाणे ते किती मोठे खेळाडू आहेत या ठिकाणी सांगून जात आहे. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सर अतिशय सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना पाहतोय संकेत मुसळेला. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समॅन नेम कळवायचा आहे. बॅट्समॅन नेम शैलेश गायकवाड. हो चांगली गोलंदाजी टप्प्यापर्यंत. बॅट्समॅनचं नाव कळवा. सोनू पवार. अमित पवार. पाटील. अमित पाटील. चला अमित पाटील साठी संकेत गोलंदाजी करतो. या षटकातील कृष्णाची विकेट मिळाल्यानंतर दुगड्या जोश मध्ये रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अगदी बॅटच्या जवळून जातो विकेट किपर कडे. एका मोठ्या खेळाडूची विकेट घेतल्यानंतर खेळाडूमध्ये उत्साह आला. काय येऊ नये, कारण कृष्णासारखा नंबर ज्याच्याकडे मॅच फिरवण्याची ताकद होती त्या खेळाडूला बाद केलं गेलं. मी तुम्हाला आधी सांगितलं सर, धावसंख्या कितीही मोठी नसते आणि कितीही छोटी नसते. हे क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठल्याच धावसंख्येला तुम्ही छोटं मानून खेळू नका आणि कुठलीच धावसंख्या ही मोठी आहे म्हणून मानून खेळू नका. कारण तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे 6 चेंडूमध्ये 80 धावा जर निघत असतील, हे तर क्रिकेट आहे. इस बार दिशाहीन गेंद लेग स्टंप के बाहर जा रही. अंपायर ने बताया कि गेंद बड़ बॉल है. वहां पर बड़ बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवळ 5 की योग पर 5 चेंडू धावा झाल्यात 5. अजूनही 19 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या. संकेत थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतोय. राजवीरला या अगोदर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र आपण पाहिलं. आता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने संकेत तिथं त्याला पाठवलंय. पुढचा चेंडू. हो अतिशय वेगवान चेंडू. ही थोडीशी खेळी असेल बघा. पाहूया संकेतचं मी कौतुक करेल. फिल्डर लेग साईडला लावला आणि चेंडू ऑफ साईडला टाकला. बॅट्समनला मजबूर केलं की बाबा तुला इकडे दाखवलंय. चला पुढच्या मॅच दोन्ही कॅप्टन्स PR आणि तुळजाई क्रिकेट संघ, तुळजाई कंस्ट्रक्शनचे कॅप्टन अनिल राठोड आणि बाबा शेख दोघांना विनंती लवकर या टॉस करायचे. अनिल राठोड आणि मी बाबा शेख दोघांना विनंती करतो की लवकर यायचं टॉस करण्यासाठी. आणि तसं पाहिलं तर अनिल राठोड सोलापूरचे बरेचसे मैदान गाजवणारा खेळाडू अनिल राठोड. आमच्या सोलापूरमध्ये KK राजा हा संघ आहे. त्या संघाचा एक मुख्य अस्त्र म्हणून त्याला फिरोज KK नेहमीच क्रिकेट खेळायला बोलवायचा. चलेंगे इस बार फिर से देखना गेंदबाजी करने के लिए नए ओवर की शुरुआत करने के लिए बॉलर है वहां पर शायद सीताराम सावळे महाराज. अब ऐसे देखा तो बारसी में 2 महाराज है. एक तुकाराम कुंचे महाराज और दूसरे सीताराम सावळे महाराज. महाराज का स्वागत यहाँ पर चौकों के साथ किया जा रहा है. बाबू डॉन सिंगे यांना विनंती करतो की कृपया आपण टॉस साठी यायचे. बाबू डॉन सिंगे. पहिला चेंडू पॅडल स्वीपचा फटका मारला गेला. विकेट किपरच्या मागे जातो चेंडू. 4 धावा गेल्यानंतर मात्र आलाय तिथं मुन्ना शिंदे. काहीतरी चर्चा करतो खेळाडूशी. हितगुज त्याला आपण म्हणू शकाल. मुन्नाने थोडासा कानमंत्र दिलाय. चलिए नागेश जी यहाँ पर टॉस हो रहा है. टॉस यहाँ पर हो रहा है. ऑफ्टन के बहराई गेंद को कवर क्षेत्र में मारा जा रहा. डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद आ रही है. जब तक फील्ड अपील करते 1 रन दूसरे की दौड़ लगाई जा रही है. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 की ओर पर 11 धावा झाल्यात. या सामन्यात जो संघ जिंकेल तो डायरेक्ट 6व्या सामन्यामध्ये क्वालिफाय होईल आणि जो हरेल मात्र त्याला 5व्या सामन्यात पुन्हा खेळावं लागेल. पुढचा चेंडू
स्लोरेक चेंडू, खराब चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा, रिबटचा फटका मारलाय काशी. काशी कुचंगे बिल्कुल एक बहुत बढ़िया स्ट्रोक निकलता हुआ, पूरी दारोमदार अब काशी के कंधों पर होगी. वहां पर हाल ही में नीलंगा में आमदार चषक जो खिलाई गई थी, वहां पर फाइनल तक खेलने वाले खिलाड़ी रहे थे काशीनाथ. वन मैन आर्मी थी, उन्होंने बैटिंग की थी वहां पर. एक हाती सामना जिंकलेला होता सर तो. 91 धावा चेस केल्या होत्या, त्याच्यामध्ये वन मॅन आर्मी आणि वन मॅन शो आम्ही पाहिला होता काशीनाथ कडून. उमरगा येथील छत्रपती शिवाजी मैदान ही गाजवणारा ही खेळाडू आहे. अतिशय नामवंत खेळाडू उमरगा परिसरामध्ये त्याची ओळख आहे. टोटल स्कोर 15 रन, 15 धावा झाल्यात. फिर से देखना गेंदबाजी करेंगे ये गेंद सीताराम, ये गेंद को स्वीप मारा, हवा में गेंद आ रही है, बाउंड्री को क्लियर करेगी 6 रन. ये स्वीप शॉट खेला, इस तरह के स्ट्रोक हम रिकी पॉन्टिंग, बिल्कुल रोहित शर्मा जिस अंदाज में खेलते हैं, सुपर डुपर सुपर से ऊपर स्ट्रोक निकलता हुआ हवाई यात्रा पर गेंद निकल रही है, आगे बढ़ता बस स्कोर 21 रन 21 की योग पर. परत एकदा सुंदर असा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय, संतुलन थोडंफार या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी तो क्षेत्ररक्षक होता, उतारानं उतरला, त्याच्यामुळे त्याला ऑटोमॅटिक पुढे जावं लागलं आणि चेंडू त्याच्या पुढे पडला, त्याला पाहावं लागलं आणि 4 धावा येतील. भारतीय धावसंख्या 25, आता फक्त बनवायच्या 13 आणि चेंडू शिल्लक असतील 13. 13 चेंडू 13 धावा. शक्ती चेंडू उंच फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय. गणेश अंधारे, अहो गणेश अंधारेच्या हातून चूक होतीये. एक मला वाटतं शेवटच्या सरी गणेश अंधारेच्या डोळ्यासमोर अंधार आला आणि चेंडू हातातून सुटला. एक धाव इथे येते, एका धावेची आता समीकरण असेल 12 चेंडू मध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. अक्सर वैसे देखा जाए तो अक्सर ऐसा भी कहा जाता है, कैचेस विन मैचेस, पकड़ा कैच जिंका मैच, कैच छूटा दिल टूटा, एक रन भी लूटा. वहां पर कॅच म्हटले की सर नक्कीच 1983च्या वर्ल्ड कपचा कपिल देवनं पकडलेला झेल, तो झेलच क्रिकेटमध्ये सांगून जातो की पकड़ा कैच आणि जिंका मैच. नक्कीच सर, ये जो कहावतें बनी है यूं ही बनी नहीं है, उसे कुछ न कुछ होने के बाद बनी है कहावतें. वैसे देखा जाए तो उस वक्त टीवी नहीं थे, रेडियो पे कमेंट्री सुनाई जाती थी. उस वक्त सब लोगों ने रेडियो भी बंद कर लिए थे. विवेन रिचर्ड्स बहुत तूफानी बैटिंग कर रहे थे और किसी को नहीं लगा था कि इंडियन टीम वर्ल्ड कप जीत सकती है, लेकिन कपिल देव ने एक असंभव लगने वाला जो कैच पकड़ा था, वहां से कैच वो कहावत बनी, एक कैच विन मैच, पकड़ा कैच जिंका मैच, ही कहावत त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यानंतर आपण अगदी एक सोपा झेल आपण पाहिलो. मला वाटतं ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिकाची मॅच चालली होती, स्टीव्ह बॅटिंग करत होता, हर्षल गिफ्टने अगदी सोपा झेल सोडला. त्या झेलनंतर स्टीव्ह आणि काय म्हणलं होतं माहितीये का, तुम्ही कॅच न सोडता वर्ल्ड कप सोडला आणि त्याबरोबर त्याने फायनल सामन्यात सेंचुरी देखील मारली. त्या बॉलर मला वाटतं राजवीर, आदान गोलंदाजीसाठी येतो. रनशेख इथं मारायचा प्रयत्न, चेंडू जातो विकेट कीपर कडे, पाहूया अपील केली जाते. इथं मात्र पंच म्हणतात की आदान शेख गोलंदाजीला होतोय, अजूनही मात्र इथं लढतोय आदान, कारण आता चेंडू शिल्लक असतील तब्बल 10 आणि बनवायचे 10-12. पहिल्या षटकामध्ये संकेतने गोलंदाजी गाजवली, परंतु त्याची भरपाई पुढच्या षटकामध्ये केली गेली आणि पुढच्या षटकामध्ये आक्रमक फटके जे लगावले गेले, त्याच्यामुळे सामना पुन्हा कृष्णाच्या संघाच्या बाजूने झुकलाय. वरती चेंडू सरळ बॅटने फटका टोलला, चेंडू जातो बॉलरच्या मागे, लॉंग ऑफ सी बारशा पार करेल, चेंडू 4 धावा 44.
यहां से मैच जीतने के लिए 9 गेंदे और 8 रन। पहली बार देख रहे कि गेंदे ज्यादा है, रन कम है। चुनू जास्त, धावा कमी। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू, उलटा चेंडू होता, सरळ फटका मारला चेंडू, बॉलरच्या मागे जातो लॉन्ग ऑफ च्या दिशेने। याला म्हणतात लक फैक्टर, इसे कहते हैं लक फैक्टर की बात। अब केवल 4 कदम दूर है मैच। तुका जय जय रामकृष्ण हरी। जाऊया या चौकारानंतर विजय जवळपास निश्चित होत असताना नारायण राजे 11 संघाचा 8 चेंडू 4 धावांची गरज। लक्ष्मणला येतो चेंडू, ऑनसेटला फटका खेळलाय, चेंडू जातो तो राजवीर, चेंडू खाली येतो, दरम्यान चांगला थ्रो केला जातो, एक सिंगल धाव येईल। TR संघ आपण टॉस जिंकून काय घेतलाय? तुम्ही जिंकलाय, काय घेतलंय? तुळजाई कन्स्ट्रक्शन। सर अनिलजी लवकर निर्णय, कारण इथं फक्त 3 धावा बघायला पाहिजे। मॅच संपल्या मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय तो विकेट किपर कडे। सर ज्यावेळेस रेडिओवर आपण मॅच ऐकत होतो ती एक मजा वेगळीच होती सर। काय व्हायचं माहितीये का, आपल्यासारखेच कॉमेंटेटर हवेमध्ये बॉल गेला की तो बॉल जरी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पडत असला, ये कलेक्टिव इंडिया BSNL 6 परत अजून म्हणायचे नाही ये कॅच हो चुका है और ये फलंदाज बाद हो चुका है। असं बरेच मजेशीर किस्से आहेत सर। हे आताच जे युग आहे, विज्ञानाचं युग आहे ना, तेवढी मजा नाही आहे सर। पहिले खेळ कसे असायचे माहितीये का सर, गोट्या असतील, कोया असतील, सूरपारंबा असेल, असे नैसर्गिक जातीवंत जुने खेळ खेळायची मजाच वेगळी आहे सर। आताच्या जीवनामध्ये आपण जेवढे खेळ खेळू शकलो, आपली पिढी यानंतरची बॉलिंग घेतली। त्याला अनिल राठोड या संघाचे कर्णधार यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर मला रेडिओवर एक रील्स आली होती, जे की आता मी सांगितलं होतं, ते मी रील्स खास सेव्ह करून ठेवली होती, कारण आपण कॉमेंट्री करत असताना नक्कीच ते उपयोगाला येणार यासाठी ठेवली होती। नहीं बल्कि बिल्कुल यहाँ पर ये फ्रेंड्स फॉरएवर चौका निकल रहा है और इसके साथ 4 रन।